आपण काळी उडदाची डाळ करणार आहे। उडदाची डाळ आणि थोडी चण्याची डाळ टाकून मस्त शिजवून घेतलेली आहे। आता मी डाळीला फोडणी देते। पहिलेच मी वाटण करून ठेवलेले खोबरं, लसूण, कांदा, कोथिंबीर, आपलं अद्रक सगळं भाजून वाटण करून घेतलेले। मी आता तेल गरम झालेले, मी वाटण केलेले जरा चमचने मी डाळ घोटून घेते, उडदाची डाळ। मसाला मस्त परतला गेला वाटणचा। आता काळा मसाला टाकते। तेल सुटेपर्यंत मस्त काळा मसाला परतून घ्यायचा। मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतला। आपण आता शिजलेली डाळ याच्यात टाकू उडदाची। आता चवीपुरतं मीठ टाकते आणि मस्त कोथिंबीर टाकते आणि 7-8 मिनटं मस्त भाजी आपण आता उकळू देऊ। आपली भाजी उकळायला लागली, पण मी एक सांगते, भाजी जर थोडी पातळ झाली, थोडी आपल्याला अजून घट्ट करायची तर आपण ही आयडिया करायची थोडीशी। मटणच्या भाजीला, चिकनच्या भाजीला काळी जी पण आमटी राहिली ना त्याला हे टाकायचं। हे बघा आपली काळी उडदाची डाळ तयार झाली। मी याच्यात काय टाकलं ओळखा बरं, कमेंट करून सांगा। मी घट्ट होण्यासाठी कोणतं म्हणजे काय वापरलं याच्यात ते सांगा। हे बघा मी आता तुम्हाला ताटात काढून दाखवते। हे बघा उडदाच्या डाळीची आमटी कशी आली ते कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, अशी आमटी करून बघा।